हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे, शुभ सकाळ सगळ्यांना. बाहेरचा वातावरण बघा कसला खतरनाक झालाय. ढग ढग सगळीकडनं ढग, पाऊस 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 चालू आहे कंटिन्यू. कंटिन्यू म्हणजे कसा येतोय जातोय असा पाऊस, म्हणजे असाच पाऊस पाहिजे. कधी वाटलं नव्हतं यार मी अशा व्हिडिओ वगैरे बनवीन किंवा ब्लॉग वगैरे बनवीन, आणि ते पण दररोज. कारण मी व्हिडिओ स्टार्ट करा म्हणजे पहिला ब्लॉग माझा पडलेला लॉकडाऊनमध्ये. म्हणजे मी लॉकडाऊनला कॉलेजला होतो, हॉस्टेलला, तेव्हा मी पहिला ब्लॉग बनवलेला. आणि तो मी आता पण बघतो कधी आठवण वगैरे झाली तर. आणि तो मी हिंदीमध्ये ट्राय केलेला, कारण तेव्हा एवढा नॉलेज नव्हता की ब्लॉग वगैरे कसा बनवायचा, एडिटिंग, व्हिडिओ वगैरे कशा, कंटेंट काय बनवायचा. आता कसा प्रॉपर नॉलेज आहे. आणि तेव्हा कॉलेजला होतो, सो असं टिंगल टावळा मजाकमध्ये मी केलेले व्हिडिओ. आता 2 ब्लॉग आहेत ते यूट्यूबला अजून पण आहेत. आणि मी अजून पण बघतो ते आठवण वगैरे आल्यावर. आणि तेव्हा कसा म्हणजे इन्कम सोर्स नव्हता किंवा सोर्सच नव्हता यार कसला. तेव्हा घरच्यांच्या जीवावर, म्हणजे पप्पांच्या जीवावर. आता कसा सगळं स्वतः, आणि इन्कम सोर्स पण आपला चांगला आहे, सगळा नीट आहे. आणि प्रॉपर नॉलेज आहे, म्हणजे यूट्यूबचं नॉलेज आहे. यूट्यूबला व्हिडिओ वगैरे कशा टाकायचा किंवा त्या टाईपचं सगळं नॉलेज आहे आता. आणि म्हणजे मला वाटलं पण नव्हतं मी व्हिडिओ अशा दररोज, कारण व्हिडिओ बनवणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे आणि दररोज कधी कधी डोका ब्लँक होतो किंवा काहीच आठवत नाही काय बनवू काय, म्हणजे. आणि हा विषय कसा स्क्रिप्टेड नसतो किंवा प्लॅन केलेला नसतो. जे काय वाटतं, जे काय तुला म्हणजे मला करावं असं वाटतं ते मी फक्त शूट करतो, ते एडिट करून मी यूट्यूबला टाकतो, बस. बाकी म्हणजे असा प्लॅन वगैरे काय नसतो. प्लॅन वगैरे म्हणजे कसा असतो, समज जर बाहेर वगैरे जायचं असेल तर फिरायला वगैरे, किंवा आजचा शेड्यूलचा प्लॅन काय असेल तेवढा प्लॅन असतो. म्हणजे मी काय बोलीन किंवा यूट्यूबला हेच टाकायचं आहे, व्हिडिओला असेच बोलायचं आहे, असा काय स्क्रिप्टेड माझा प्लॅन नसतो. मला काय वाटतं मध्येच मी काय पण हे करतो, त्याचे व्हिडिओ बनवतो, त्यालाच ब्लॉग म्हणतात. असं काय म्हणजे ठरवून केलेल्या गोष्टी त्याला ब्लॉग म्हणत नाही, आणि त्यात मजा पण येत नाही. सो आता जवळजवळ व्हिडिओ मी स्टार्ट केले बनवायला महिना होत आला आहे. म्हणजे मला स्वतःला विश्वास होत नाही मी महिनाभर व्हिडिओ केलेत. म्हणजे सोपी, तेच मेन म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि देवाचा आशीर्वाद आणि मनावर स्वतःवर विश्वास पाहिजे, आणि ज्या गोष्टी कराल त्या मनापासून केल्या पाहिजेत. चलो या विषयावर केळा खाऊ, असं बोलत गेलो आपला दिवस जाईल. असं वाटतं की आज मी गॅलरीत बऱ्याच दिवसानं बसलो आहे, कारण काल पण नव्हतो, परवा पण नव्हतो. परवा खेळायला, आणि काल पाऊस होता म्हणून बाहेर बसून होतो. असं वाटतं मी खूप दिवसांनी बाहेर बसून केळी खातो आणि प्री वर्कआउट घेतो खूप दिवसांनी. चिअर्स. जिम इज डन. आज मारले चेस्ट आणि ट्रायसेप. सो आज बऱ्याच दिवसांनी दादा पण आलेला. दादा कारण त्याला फॅमिलीची कामं वगैरे असतात, कामं होती म्हणून एवढा दिवस आला नाही. कारण जिमपेक्षा प्रायोरिटी पहिली जिम, फॅमिलीला दिली पाहिजे. पहिली फॅमिली, नंतर जिम काय होत राहील, पण ज्या टायमाला फॅमिलीला गरज आहे आपली, त्या टायमाला आपण आपलं 100% दिले पाहिजे. सो पाऊस सुटला आहे, पाऊस पडायच्या आत घरी जाऊ. आलो आहे घरी. क्रिएटिन घेतो आता. प्रोटीन आज पण नाही, कधी येईल काय माहिती. त्या डिलेवरीवाल्यांच्या. चिअर्स. फॅमिली तुमची कधी पहिली प्रायोरिटी राहिली पाहिजे, कारण सोबत तुमच्या कोणी कधी म्हणजे तुमच्यासोबत काय वाईट होते किंवा तुम्ही वाईट करा, काही करा, सगळ्यात पहिली येणार तुमची फॅमिली तुमच्यासोबत. बाकी कोण नाही आला, कोणीच म्हणजे कोण नाही म्हणजे कोणच येणार नाही. एक तुमचा सच्चा मित्र असेल, आणि दुसरी तुमच्यासोबत फॅमिली असेल. सगळ्यात पहिली तुमच्यासोबत काही होऊ दे, फॅमिली असणार म्हणजे असणार. भले 4-5 शिव्या घालतील, ओरडतील, मारतील, पण सोबत राहणार.
सोडून नाही जाणार तुम्हाला कधी, कुठल्या परिस्थिती असेल, कुठली कंडिशन असेल, तुम्हाला सोडून कधी जाणार नाही. सो म्हणून पहिली प्रायोरिटी फॅमिली असली पाहिजे. जिम काय होत राहील, जिमचा काही विषय नाही. एक 7-8 दिवस जिम बुडाली किंवा 15 दिवस, महिनाभर जास्तीत जास्त जिम बुडाली, काय होत नाही, काय एवढा विषय नसतो. म्हणून दादा एवढा दिवस नव्हता. ही इज गिविंग हिज प्रायोरिटी फर्स्टली फॉर हिज फॅमिली आफ्टर जिम. पहिले आज ओट्स आणि तांदूळ टाकू पक्षांना, नंतर मग मार्केट बघू. तांदूळ लागलेत, ओट्स पण रेडी झालेले आहेत. जस्ट तांदूळ टाकले आणि लगेच कबूतर खायला पण आला. वाट बघत असतो तो कधी तांदूळ टाकताय. हा एकटाच, म्हणजे सकाळचं एकटाच असतो भाऊ, ती एकटाच संपवतो सगळी असं काय माहीत. सो ओट्स झालेत, तांदूळ पण टाकलेत. आता मार्केट बघू आणि मग नंतर आंघोळीला जाऊ. मार्केटची ओपनिंग काय झाली आज बघू. मार्केटची ओपनिंग झाले. आज निफ्टी नॉर्मल ओपनिंग आहे. आज सगळा सेक्टर नॉर्मल आहे. फार्मा फक्त थोडा निगेटिव्ह आहे, बाकी नॉर्मल ओपनिंग आहे आज. आणि बी टी सी क्रिप्टो नॉर्मल. फक्त आज गोल्ड आज चांगला पॉझिटिव्ह आहे, 1% पॉझिटिव्ह आहे. ही गया गोल्ड किधर. हां, निफ्टीचं मी काय बोलत होतो बघा. निफ्टी थांबा 2 मिनटं. निफ्टी याच रेंजमध्ये फिरते डेली फ्रेमला. हा झोन आहे पूर्ण, या झोनमध्येच आहे पूर्ण. झोन एकतर हा झोन या सपोर्टच्या खाली आली तर परत खालचा ट्रेंड चालू होऊ शकतो. आणि हा रेजिस्टन्स तोडला निफ्टीनी तर निफ्टीचा एक परत वरचा ट्रेंड चालू होऊ शकतो. सो आंघोळ वगैरे झाले मस्त आणि आता खातोय ओट्स खाऊ आणि आपलं काम करू. सो मी आता बसलोय ट्रेडला गोल्डमध्ये. सेलिंगचा ट्रेड आहे, बघू आज ट्रेडमध्ये काय होतं आहे. कालच्या ट्रेडमध्ये म्हणजे थोडासा टार्गेट राहिला, नशीब मी ती क्वांटिटी काल बुक केली, नाहीतर परत माझा ट्रेड परत लॉसमध्ये गेला असता. म्हणजे एवढा ट्रेड म्हणजे प्रॉफिट बघून काहीच फायदा नाही. सो आता बघू काय होतं आजच्या ट्रेडला. सो एक मोठं पार्सल आलं आहे, चला फोडून बघू, तुम्हाला दाखवतो काय आहे ते. सो मी हे मागवलं आहे, याला इको नॉईज कॅन्सलेशन काहीतरी बोलतात स्पंच वगैरे, ते मागवलं आहे. इकडे कसं लावलं आहे तसं मी इकडं बॅकग्राऊंडला लावणार आहे, असा थोडा फ्रेम वगैरे येतील. सो जरा आपला सेटअप अपग्रेड करतो आहे. सो लेट्स गो, लावायला सुरुवात करतो. भेटू आपण नंतर थोड्या वेळाने. आपला दुसरा पार्सल आला आहे. हा जरा मोठा आणि महागातला पार्सल आहे. तिकडे ट्रेड चालला आहे आणि इकडे आपला काम चालला आहे. एवढं झालं आहे, थोडंसं अजून बराच काम बाकी आहे. सो एवढं कंप्लीट झालं आहे, थोडं राहिलं. हा सगळा थोडं बाकीचं खालची फिनिशिंग बाकी आहे, अजून मागावं लागतील. यातल्या शीट संपल्या सगळ्या. मस्त वाटतं आता जरा. हा थोडासा इथला राहिला आहे, हा खाली एवढा राहिला आहे सगळा. तर पार्सलमध्ये कीबोर्ड आला आपला, नंतर ही स्क्रीन आहे सेटअपला, हे स्पीकर आहेत आणि माऊस असेल आतमध्ये. चलो हा लावून पण घेऊ. सो स्क्रीन वगैरे जोडून झाले. हा माझा जुना लॅपटॉप, ही नवीन स्क्रीन आता मागवलेली, कीबोर्ड आणि माऊस त्याच्यासोबत आला आहे. सो एक सेटअपमध्ये अपग्रेड केला आहे. अपग्रेड पनीर आणि गाजर दही, भूक लागली जाम, खाऊन घेतो. सो गाईज आपला टार्गेट हिट झालेला आहे. आज टार्गेट हिट व्हायला खूप टाइम गेला, पण फायनली आपला टार्गेट हिट झाला आहे. और ये देखो अपना नया सेटअप कैसा लग रहा है भाई. याहू टार्गेट हिट. बाय टार्गेट हिट नाही केल्यानंतर, म्हणजे टार्गेट जेव्हा हिट होतो तेव्हा एवढी खुशी होते ना, म्हणजे ती खुशी म्हणजे सगळ्यांना आपण म्हणजे काय बोलतो, सगळ्यांच्या नशिबात नसते ती खुशी, वेगळीच खुशी असते. सो आवर टार्गेट हिट. सो जेवतोय मी आता. जेवायला सोयाबीनची भाजी, चपाती आणि सॅलड आहे आज. सो जेवण वगैरे झालं आहे, मस्त आवरून झालं आहे. आता झोपाया झालेला. सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.